हॅलो नमस्कार, मी गीतांजली। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमचं संध्याकाळचं रुटीन। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे मी इथं टियाला तयार केलं होतं आणि दिवा अगरबत्ती इथे लावणं सुरू होतं। रोज ती संध्याकाळी खाली बसत असते, पण थोड्या वेळापूर्वीच मी तिला हा ड्रेस घातला होता। तर हा ड्रेस तिला आवडत नाही आणि थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं, कारण याच्या ज्या स्लीव्ज आहेत तर त्या या नेटच्या स्लीव्ज आहेत आणि त्या तिला लागतात, टोचतात असं म्हणते, म्हणून ती बसत नव्हते। पण फायनली मी तिला खाली बसवलं आणि शुभंकरोतीसुद्धा म्हणायला लावली आणि मी स्वतः म्हणले, म्हणजे तिने जरी नाही म्हटली तरी तिच्या कानावर पडली पाहिजे। तिला म्हणतासुद्धा येते, पण तिचा जर मूड नसेल तर ती म्हणत नाही आणि तिला म्हटलं ॲटलिस्ट नमस्कार करतं, तिने नमस्कारसुद्धा केलेला आहे। तर अशा प्रकारे लहान मुलांना भरपूर काही गोष्टी सांगाव्या लागतात आणि त्यांच्यासोबत वेळ द्यावा लागतो, तर तेव्हाच त्या सगळ्या गोष्टी करत असतात। तर मी पण थोड्या वेळापूर्वीच आमच्या दोघींचे पण म्हणजे ड्रेस चेंज करून झाले होते, कारण आम्हाला आता थोडंसं बाहेर जायचं होतं। तर त्याआधी मी एक भाकरी बनवली आणि दुपारचं जे काही स्वयंपाक होता त्यामुळे जास्त काही बनवण्यात नाही आलं। म्हटलं आल्यानंतर जर काही लागलं कमी जास्त तर बनवता येईल, कारण बऱ्याच वेळेला कसं होतं ना की खूप जास्त स्वयंपाक बनवला जातो आणि घरी काही खूप जास्त जण नसतात, त्यामुळे मग तो स्वयंपाक शिल्लक राहतो आणि दुसऱ्या दिवशी खायला नकोसा वाटतो। आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्यामुळे मग अन्नाची आपल्याला किंमत असली पाहिजे। मग बऱ्याच वेळेला ते शिल्लक राहिलं ना तर कोणी सकाळी खातं किंवा मग ते शेवटी टाकूनच द्यावं लागतं। आणि इथे कसं आहे की आपण गावाकडे तरी गाईला वगैरे देऊ शकतो, पण इथे तसं काहीच मिळत नाही, त्यामुळे ते शेवटी कचऱ्यातच जातं। म्हणून मग मी रात्रीचा स्वयंपाक व्यवस्थित बेतानेच बनवत असते। तर आता इथं आमची तयारी चालू आहे, मेकअप वगैरे करणं चालू आहे थोडासा, कारण आता बाहेर जायचं आहे। तर आमच्या इथेच एका माझ्या फ्रेंडच्या मुलीचा बड्डे आहे आणि तिने आम्हाला सकाळीच इन्व्हिटेशन दिलं होतं, तर त्या तयारीनेच मग आता आम्ही निघालो होतो। फायनली आम्ही बड्डेला गेलो आणि बड्डे सुरू झाला। टियाने तिथे केक पण नाही खाल्ला, आधी म्हणली द्या द्या, आपण खाल्ला पण नाही। घरी येऊनच मग तिचा आता थोड्या वेळाने खाईल, जेव्हा खायचं तिला तेव्हा। आणि रिटर्न गिफ्टमध्ये टियाला एक कलरची बुक आणि वॅक्स क्रेयॉन्स मिळालेत हे। तर हे तिचं चालू आहे आणि कसं केलं टियाने ते पण दाखवते। हे बघा, हे कलर केले तरी स्पायडरमॅन कोणी केलं हे कलर? तिला येत नाही तरी असं केले, तरी ट्राय केलाय टियाने, छान ट्राय केला। आम्ही जास्त करून तिला आतापर्यंत दिलंच नाही आणि हे मम्मीने केले, मम्मीने केले नाही हे। आणि त्याच्यानंतर ना तिने इथे वॉलवर पण करायला सुरुवात केली, त्यामुळे मी तिच्याकडून घेतले। यामुळेच तिला जास्त करून आम्ही कलर वगैरे देत नाहीत, अशी वॉलवर वगैरे सारखं तिचं चालूच असतं। तर आता स्वयंपाक बनवायचा आहे, चला आता पटपट स्वयंपाक करून घेऊया। 7-7:30च्या दरम्यान मी जाणार होते, त्यामुळे आधीच एक भाकरी बनवून ठेवली होती। दुपारची थोडीफार भाजी वगैरे होती, तर त्यामुळे जास्त काही बनवावं नाही लागलं। आणि प्रदीप खूप लेट येतात ऑफिसवरून, तर त्यामुळे मग स्वयंपाक नाही बनवला, कारण मी पण आता बड्डेला जाणार, मग थोडंफार तिथे स्नॅक्स खाण्यात येणार आणि मग लगेच काही जेवण लागणार नव्हतं। तर अशा प्रकारे मग मी थोडासा लेटच केला, म्हणजे आल्यानंतर म्हटलं बनवता येईल।
तर मग आता एक एक भाकरी आणि थोडीशी भाजी मी बनवत आहे। तर मी इथे आज हरभऱ्याची भाजी बनवते बऱ्याच दिवसानंतर आता परत। तर भाज्या पण जास्त काही नव्हत्या घरी आणि मग कुठली भाजी बनवावी ते नेहमीच प्रश्न पडतो। भाजी असेल तरी कुठली भाजी बनवावी आणि भाजी नसेल तरी पण कुठली भाजी बनवावी हा प्रश्न सारखा प्रत्येक लेडीजच्या मनात असतोच। तर म्हटलं चला पटकन आता इथे 2 भाकरी टाकूयात आणि त्यासोबत लगेच भाजी पण इकडे माझी तयार होते। तर नॉर्मलच मी साधी सिंपल भाजी बनवते, पण ही हरभऱ्याची भाजी खूप टेस्टी लागते आणि त्यात भाकरी असेल तर अजूनच बेत मस्त होतो। तर इथे मी हिरवी मिरची आणि लसूणची बारीक पेस्ट केली होती आणि त्याचीच इथे फोडणी दिली आणि त्यानंतर जी आपली हरभऱ्याची भाजी असते ती हाताने बारीक चोळून घेतली होती। त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घातले आणि आता हे पूर्ण मिश्रण मिक्स करून मी जे पाणी उकळतं ठेवलं यामध्ये टाकणार आहे। तर त्याआधी मीठ पण टाकून घेतलं म्हणजे पाण्यामध्ये पूर्ण मिक्स होईल आणि सगळ्यात शेवटी आता ही भाजी घालायची आहे। तर तिकडे पाणी उकळते तोपर्यंत मी इकडे भाकरी बनवून घेत आहे आणि प्रदीप म्हटले की थोडासा भातसुद्धा लाव, त्यांना भात पण म्हणजे खायची इच्छा होते या भाजीसोबत। तर आता इकडे माझ्या भाकरी करून झाल्यात, भाकरी मस्त अशी आपली फुगत आहे। तर तव्यावरतीच जर चांगली भाकरी फुगली तर प्रत्येक वेळेलाच तवा काढून गॅसवर मी नाही भाजत, जर तव्यावर चांगली भाजली तर मला वाटत नाही की एवढी काही गरज पडते, म्हणून मग मी अशा प्रकारेच भाकरी भाजून घेते। आणि आता कुकर पण म्हटलं भाताचं लगेच लावून घेऊया, त्यांना भात खायचा होता म्हणून थोडासाच भात पण लावला आणि आता भाजी पण शिजत आली आहे। सगळ्यात शेवटी थोडासा भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा, थोडंसं पीठ वगैरे इकडं तिकडं सांडले तर ते पण लगेच म्हटलं आता स्वच्छ करून घ्यायचं, भाजी भात होतोय तोपर्यंत। तर अशा प्रकारे माझं चालू असतं रुटीन। इकडे आता माझ्या कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झाल्यात आणि भाजी पण शिजत आली आहे। तर भाजी मी बंद करून घेतली, तर त्यांना याला वेळ होता, ते म्हटले की मला वेळ लागेल, त्यामुळे म्हटलं की आणि असं पण जर वेळ असेल आपल्याला दुसरी काही जर कामे नसतील तर जी काही स्वयंपाकाची वगैरे भांडी पडलेली असतात रात्रीची ती लगेच घासून घेते, कारण जेवणानंतर मग फक्त 1-2 ताट किंवा जे काही आपण काढलेलं असतं अन्न एक भांड्यांमध्ये तर तीच कढई वगैरे तेवढंच पडतं, तर ते पण मग पटकन होऊन जातं। त्यामुळे मग आता इथे लगेच सगळी मी म्हटलं जी काय आहेत थोडंफार ताटं वगैरे पडलेली तर ती लगेच आता घासून भांडी ठेवून घेते। पण त्यानंतर मला त्यांचा अचानक फोन आला की मला थोडासा यायला लेट होणार आहे, तर तुझं तू मग जेवण करून घे। मग भांडी झाल्यानंतर मी चेंज वगैरे केलं, थोडा वेळ बसले आणि मग त्यांचा फोन आल्यामुळे म्हटलं चला मग त्यांना वेळ आहे तर जेवण करूया। तर मग मी नंतर फायनली माझं मी वाढून घेतलं आणि मी जेवायला बसले। तर मी जास्त करून शक्यतो प्लेटमध्येच जेवण करते आणि असं जेवण कोण कोण करतं ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। म्हणजे मला तरी पहिल्यापासूनच प्लेटमध्ये जेवण करायला आवडतं आणि तसं काहीच वाटत नाही। जर आपलं काही सण असेल किंवा जर कुठलं काही फंक्शन वगैरे असेल घरी छोटं मोठं तर तेव्हाच मी असे ताट घेते, पण डेलीचं जर जेवण असेल नॉर्मली तर मग मी प्लेटमध्येच घेते आणि रात्रीचं तर माझं प्लेटमध्येच होतं जेवण, कारण रात्री काही जास्त जेवण्यात येत नाही खूप काही। तर त्यानंतर माझं जेवण पण करून झालं आणि म्हटलं आता माझं फक्त एकच प्लेट होती तर ती लगेच विसळून टाकावी, प्लेट आणि माझा ग्लास। तर मग तो मी लगेच विसळून टाकला आणि आता तुम्हाला किती वाजलेत ते पण दाखवते। तर अशा प्रकारे मग रात्रीचं जेवण कधी कधी एकटीलाच करावं लागतं, म्हणजे दुपारचं तर कसं घरी एकटीच असतो त्यामुळे दुपारचं तर एकटं होतंच, पण रात्रीचं पण जर त्यांना याला लेट झाला किंवा त्यांना कधी जेवायचं नसेल, ऑफिसमध्ये जेवण असेल तर मग हे एकटीलाच करावं लागतं। तर आता किचन ओटा पण सगळा माझा क्लीन करून झाला होता आणि आता बघा तुम्ही वाजत आहेत 11। तर अशा प्रकारे बऱ्याच वेळेला एकटीलाच सगळ्या काही गोष्टी कराव्या लागतात। थोडा वेळ टिया मग इथे तिचं टीव्हीमध्ये ट्रेन वगैरे पाहणं चालू होतं आणि थोड्या वेळानेच लगे मग प्रदीप आले फायनली घरी। वाढायचे का? तर ते दिवसभर ऑफिसमध्ये असतात आणि ऑफिसमधून आलं की लगेच सगळ्यांनाच भूक लागते, तर मग फ्रेश होऊन त्यांना पण जेवायला वाढलं आणि नंतर मी माझं एडिटिंगचं काम करत बसले। तर अशा प्रकारे आमचं इव्हिनिंगचं रुटीन होतं। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।